आजची सगळ्यात महत्त्वाची बातमी आणि ती म्हणजे महाविकास आघाडीकडून भाजपला राज्यसभा आणि विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव आता देण्यात आला। आताच्या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची बातमी आता विस्ताराने बघूयात। भाजपने राज्यसभा निवडणुकीत त्यांच्या तिसऱ्या उमेदवाराचा अर्ज मागे घ्यावा आणि त्या मोबदल्यात भाजपला विधान परिषदेची 5वी जागा आम्ही देऊ असा प्रस्ताव महाविकास आघाडीने दिल्याची माहिती आता काही वेळापूर्वी झालेली भेट अत्यंत महत्त्वाची होती, ज्यानंतर ही भुजबळांनी माहिती दिली आहे। भाजपने मात्र महाविकास आघाडीने राज्यसभेची जागा आत्ता सोडावी आणि त्या मोबदल्यात विधान परिषदेची जागा आम्ही सोडू असा उलट प्रस्ताव दिलाय अशी माहिती देखील आता छगन भुजबळ यांनी दिली आहे। त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक भाजप 5 आणि महाविकास आघाडी 4 अशी बिनविरोध करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आणि हा प्रस्ताव जर मान्य झाला तर राज्यसभा आणि विधान परिषद या दोन्ही निवडणुका बिनविरोध होऊ शकतील। पण आताच्या कळीचा मुद्दा आणि तो म्हणजे येत्या काही तासांमध्ये नेमकं काय घडतंय हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे, कारण महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काही वेळापूर्वी फडणवीसांची भेट घेतली आणि त्यानंतर या प्रतिक्रिया देताना छगन भुजबळांनी नेमकं काय काय म्हटलंय ते देखील आता आपण बघणार आहोत। या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर चंद्रकांत पाटील, अनिल देसाई, छगन भुजबळ आणि सुनील केदार या महत्त्वाच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली। आम्ही जे आहेत महाविकास आघाडीच्या वतीनं त्यांना आम्ही विनंती केली की राज्यसभेची जी एक सीट तुमची वाढवली ती तुम्ही मागे घ्यावी अशी आमची विनंती आहे। त्यामुळं राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होईल। पुढे जे MLCला जे आहे एक सीट आम्ही तुम्हाला वाढवून देऊ आणि मग ती सुद्धा निवडणूक जी आहे बिनविरोध व्हायला मदत होईल। त्यामुळे आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी ज्याच्यावर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया आता आपण बघितली। महाविकास आघाडीने एकीकडे भाजपला प्रस्ताव दिला आणि बरोबर त्याच्या उलट प्रस्ताव भाजपने आता महाविकास आघाडीला दिल्याचं कळतंय। तिसऱ्या उमेदवाराचा अर्ज मागे घ्या असं महाविकास आघाडीचं म्हणणं आहे आणि त्यावर आता नेमक्या काय काय प्रतिक्रिया आहेत त्या देखील आपण बघणार आहोत, कारण एकीकडे राज्यसभा आणि विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव महाविकास आघाडीने जरी भाजपला दिलेला असला तरी येणारे 3 तास अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण 3 वाजेपर्यंत अर्ज कोणी मागे घेतंय का यावर दोन्ही निवडणुकांचं भवितव्य ठरणार आहे। भाजपने महाविकास आघाडीने राज्यसभेची जागा सोडावी असा प्रस्ताव देण्यात आलाय। त्यांच्याकडून एक ऑफर अशी होती की ही राज्यसभेची सीट जी आहे तुम्ही आम्हाला सोडा आणि आम्ही तुम्हाला MLCची जागा जास्त देतो अशी त्यांच्या। आमचं म्हणणं असं होतं की राज्यसभेची ही जागा आम्हाला सोडा आणि आम्ही तुम्हाला MLC जास्त देतो। नेमकं त्याच्या उलट त्यांची जी आहे त्यांचं प्रपोजल होतं। शेवटी असं ठरलं की तुम्ही तिकडे दिल्लीला बोलून घ्या, आम्ही चर्चा करू, परंतु आपल्याला स्पष्ट असं आहे की महाविकास आघाडीकडे जास्तीची जी मतं जी आहे 6व्या उमेदवाराला देण्यासाठी ती महाविकास आघाडीकडे त्यांची बेरीज जास्त आहे। आपण बघितली छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। नुकतीच ही भेट झाली आणि यानंतर आणखीन बैठकांना आता सुरुवात झाली आहे। राज्यसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपने आपला तिसरा उमेदवार मागे घ्यावा यासाठी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि या भेटीनंतरही भाजप तिसरा उमेदवार लढवण्यावर ठाम असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। तसंच तिसऱ्या उमेदवारासाठी मतांची जुळवाजुळवही झाल्याचा दावा भाजपने केलाय अशी माहिती सूत्रांकडून मिळते। राज्यसभेची उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे भाजपच्या भूमिकेकडे लक्ष असणार आहे। आता आपण जी बातमी बघितली ज्याच्यामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती आणि त्यानंतर या सगळ्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आणि यानंतर पुन्हा आणखीन एक बैठक सध्या सुरू आणि ती बैठक अशी आहे, सागर बंगल्यावर सुरू झालेल्या बैठकीत महाविकास आघाडीने जो आता प्रस्ताव दिलाय त्यावर भाजप नेत्यांनी चर्चेला सुरुवात केल्याचं कळतंय। या बैठकीला चंद्रकांत पाटील देखील उपस्थित असल्याचं कळतंय। त्याच्यामुळे महाविकास आघाडीच्या प्रस्तावावर यापुढे काय नेमकं ठरतंय याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे आणि त्यासाठी भाजपच्या नेत्यांची ही बैठक सध्या सुरू झाल्याची माहिती सध्या कळतेय। त्यामुळे राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार काय प्रश्नाचं उत्तर येणाऱ्या 3 तासांमध्ये मिळू शकेल। अधिक माहिती घेणार तुषार उपनवर आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहे। तुषार, आणखीन एक
अटीतटीची निवडणूक आता म्हणता येईल का? कारण दोन प्रस्ताव आमने सामने आलेले आहेत. काय काय घडामोडी घडतायत सध्या भाजपच्या गोटात आणि महाविकास आघाडीच्याही गोटात? राज्यसभेचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून श्वेता आपल्याला सकाळी 9 वाजेपासून आपल्याला अनेक राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळतात. सकाळी 10 वाजता महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेत्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सागरिया निवासस्थानी भेट घेतली. जवळपास त्यांची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत 2 तास चर्चा झाली आणि या 2 तासांच्या चर्चेमध्ये महाविकास आघाडीने देवेंद्र फडणवीस यांना प्रस्ताव दिला की राज्यसभेच्या उमेदवारी तुम्ही मागे घ्या, आम्ही तुम्हाला विधान परिषद निवडणुकीमध्ये आम्ही तुम्हाला या ठिकाणी मदत करू. मात्र भाजपाकडून देखील त्यांना काउंटर ऑफर करण्यात आलेले आहे. तुम्ही राज्यसभेसाठी आम्हाला मदत करा, तुम्हाला आम्ही विधान परिषदेसाठी या ठिकाणी मदत करू. दोघांनी एकमेकांना काउंटर ऑफर केलेली आहे. मात्र भाजपाकडून जी माहिती मिळते आपल्याला, भाजपाचा जो उमेदवार आहे धनंजय महाडिक यांचा उमेदवारी अर्ज भाजपा मागे घेणार नाहीये. शेवटचे जरी 3 तास उरलेले असले तरी या शेवटच्या 3 तासामध्ये कोण उमेदवारी अर्ज मागे घेते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. मात्र मंत्री छगन भुजबळ आणि त्यांच्या सर्व टीमने जी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, या भेटीनंतर छगन भुजबळ यांचं एक महत्त्वपूर्ण असं विधान आलेलं आहे की भाजपा त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेत नाहीये. भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांना आम्ही वारंवार सांगण्याचा देखील प्रयत्न केला. त्यांना आमच्याकडून प्रस्ताव देखील देण्यात आला की तुम्ही आम्हाला राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी मदत करा, आम्ही तुम्हाला विधान परिषद निवडणुकीमध्ये मदत करू. मात्र त्याला काउंटर प्रस्ताव देखील भाजपकडून पाठवण्यात आलेला आहे की तुम्ही आम्हाला राज्यसभेला मतदान करा. कारण की आता आपण जर पाहिलं असेल तर भाजपाचं संख्याबळ आपल्याला 29 आहे. म्हणजे भाजपाचे जे उमेदवार आहेत धनंजय महाडिक यांच्याकडे ऑलरेडी आता 29 मतं आहेत. त्यांना विजयासाठी अवघ्या 12 मतांची आवश्यकता लागणार आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडे मात्र हा आकडा नाहीये. त्यांना हा आकडा जुळवण्यासाठी त्यांना अपक्ष आमदारांची मदत घ्यावी लागणार आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ऑलरेडी सांगण्यात आलेलं आहे की आमच्याकडे अपक्ष आणि मित्र पक्ष हे दोघेही आमदार आम्हाला मतदान करू शकतात आणि आमचा उमेदवार हा निवडून येऊ शकतो. हा आत्मविश्वास स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी अनेक वेळा बोलून दाखवला. मात्र दुसरीकडे संजय राऊत वारंवार सांगत होते की आमचे उमेदवार संजय पवार निवडून येतील. मात्र आजची जी बैठक झाली देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची, या बैठकीमध्ये मात्र संजय राऊत यांना या बैठकीमध्ये आणण्यात आलं नाही. या बैठकीमध्ये शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी अनिल देसाई यांना या चर्चेमध्ये बसवण्यात आलं होतं. आता या दोन्ही नेत्यांची प्रमुख आपल्याला पुन्हा एकदा बैठक होताना पाहायला मिळणार आहे. मात्र तुर्तास सागरिया देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक सुरू आहे. यामध्ये स्वतः चंद्रकांत पाटील यांचा देखील समावेश असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कारण की शेवटचे 180 मिनिटं उरलेले आहेत, शेवटचे 3 तास उरलेले आहेत. या शेवटच्या 3 तासामध्ये जर शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही किंवा धनंजय महाडिक यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही तर मात्र मतदान होणार हे मात्र निश्चित आहे. 10 जूनला जर मतदान झालं तर घोडे बाजार होणार, यामध्ये मात्र कोणतीही शंका नाहीये. त्यामुळे आता लक्ष लागलेलं की या 3 तासामध्ये नेमका अर्ज मागे कोण घेते. महाविकास आघाडी नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, त्यांना प्रस्ताव देऊन सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही देवेंद्र फडणवीस हे महाविकास आघाडीचा प्रस्ताव मान्य करण्यास तयार नाहीयेत. देवेंद्र फडणवीस त्याचप्रमाणे आता त्यांच्या प्रमुख नेत्यांसोबत त्यांची चर्चा देखील सुरू आहे. मात्र भाजपाच्या गोटातून आपल्याला जी माहिती मिळते, भाजपा राज्यसभेचा उमेदवार धनंजय महाडिक यांचा उमेदवारी अर्ज मागे घेणार नाहीये. ते त्यांची भूमिका ठाम असल्याचं दिसतंय. बघूयात येणाऱ्या काही तास तुषार म्हणूनच अत्यंत महत्वाचे आहे. तुषार उपनवर आमचे प्रतिनिधी भाजपच्या गोटात नेमकं काय चाललंय हे सांगत होते. आणि आता जाऊयात महाविकास आघाडीच्या गोटात, कारण शिवसेनेचे नेते अनिल देसाई आता वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी दाखल झालेले आहेत. काही वेळापूर्वी फडणवीसांसोबत राज्यसभेच्या मुद्द्यावर जी चर्चा झाली त्यामध्ये आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत या बैठकीत चर्चा होणार असल्याचं कळतंय. महाविकास आघाडीनं दिलेल्या प्रस्तावाला भाजपनं उलट आणखीन एक प्रस्ताव दिलाय आणि या प्रस्तावाबद्दल मुख्यमंत्र्यांना आता माहिती दिली जाणार असल्याचं कळतंय. आणि म्हणूनच अनिल देसाई आता वर्षावर पोहोचल्याचं कळतंय. विनोद राठोड यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात. विनोद, महाविकास आघाडीकडून जे उमेदवार राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे त्या उमेदवारांवर आज चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी गेले होते आणि त्या ठिकाणी महाविकास आघाडीकडून जे ऑफर त्यांना देण्यात आलं होतं त्यामध्ये राज्यसभेमध्ये भाजपने माघार घ्यावी आणि विधान परिषदमध्ये भाजपला आम्ही मदत करू असा त्यांनी प्रस्ताव दिला. त्यानंतर मात्र त्या उलट भाजपने जो प्रस्ताव दिला आहे की राज्यसभेमध्ये आम्ही माघार घेणार नाही, विधान परिषदेला आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ असं जे ऑफरबाजी सुरू आहे सध्या, त्या दरम्यान अनिल देसाई जे शिवसेनेचे नेते आहेत ते वर्षावर दाखल झाले आहेत आणि जे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली, महाविकास आघाडी
च्या नेत्यांसोबत जे चर्चा झाली आहे त्याची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी देणार आहे. छगन भुजबळ यांनी ही गोष्ट मात्र स्पष्ट केली आहे की येत्या 2-3 तासांमध्ये हे गोष्ट स्पष्ट होईल की महाविकास आघाडीचा उमेदवार माघार घेणार की भाजपचा उमेदवार माघार घेणार की थेट लढत होईल, किंवा दुसरी बाजू ही आहे की बिनविरोध निवड व्हावी अशी इच्छा महाविकास आघाडीच्या नेत्यांची आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी अनेक काँग्रेसचे नेते या ठिकाणी दाखल झाले. त्यामध्ये बाळासाहेब थोरात, अशोकराव चव्हाण, त्याचबरोबर बंटी पाटील आणि मिर्झा वजाहत बेग यासारखे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि काही क्षणामध्येच ही बैठक सुरू होईल. महाविकास आघाडी सरकारला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाची वाट पाहत आहे, कारण येत्या 2 ते 3 तासांमध्ये दिल्लीला बोलून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आपला जो निर्णय आहे तो सांगण्यात आहे. आणि त्याच दृष्टीने एकंदरीत महाविकास आघाडी सरकार आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. विनोद, पण तसं झालं तर काय काय घडामोडी होऊ शकतात? आणि कारण उरलेले काही तास म्हणजे आता 12:11 झालेत आणि अगदी काउंटडाऊन बिगिन्स असंच म्हणायला हवं, कारण आणखीन काही काही गाठीभेटी होऊ शकतात का? कारण हे शेवटचे काही तास अत्यंत महत्वाचे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जो प्रस्ताव देण्यात आला होता तो मात्र या ठिकाणी देण्यात आला आहे. भाजपला जो प्रस्ताव देण्यात आला आहे त्याबाबत आता भाजपला महाविकास आघाडी सरकारला आपला निर्णय कळवणे आहे. यासाठी 2 ते 3 तासाचा वेळ विरोधी पक्षनेत्यांनी मागितला आहे आणि ते दिल्लीला बोलून याबाबतची संपूर्ण माहिती दिल्लीला देणार आहेत की महाविकास आघाडी सरकारकडून आम्हाला हा प्रस्ताव आला आहे आणि आम्ही या महाविकास आघाडी सरकारला हा प्रस्ताव दिला आहे. त्या प्रस्तावावर काय अंतिम निर्णय घ्यायचा त्यावर योग्य ते निर्णय दिल्ली दरबारी कळवल्यानंतर दिल्ली दरबारावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोणता निर्णय त्या ठिकाणी दिलं जातं. परंतु त्या आधी महाविकास आघाडीच्या नेत्यांमधील काँग्रेस पक्षाचे जे नेते आहेत ते राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत आणि या बैठकीमध्ये विशेष करून 2 पर्याय निवडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात आहे. तो एक पर्याय म्हणजे बिनविरोध निवडणूक झाली तर मग कुठली रणनीती आखण्याची गरज नाही, परंतु बिनविरोध निवडणूक झाली नाही किंवा निवडणूक होत असेल आणि मतदान होत असेल तर त्या दरम्यान महाविकास आघाडी सरकारची रणनीती काय असायला पाहिजेत आणि ती रणनीती आखण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे. आणि त्याच आधारावर या ठिकाणी ही बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये महत्वाचे सर्व नेते उपस्थित आहे. आणि त्यामुळे आज जी राज्यसभा निवडणूक बाबतची जी बरोबर शेवटचे काही तास महत्वाचे आहेत, त्यामुळे ही चुरस अधिक रंगतदार होतीये का बिनविरोध होतीये काही वेळात कळू शकणार आहे. कारण राज्यसभा निवडणुकीवर चर्चा करण्यासाठी जसं आमचे प्रतिनिधी विनोद राठोड सांगतायत त्यानुसार छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी काँग्रेसचे नेते दाखल झालेत, ज्याच्यामध्ये अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील आणि वजाहत मिर्झा हे दाखल झाल्याचं कळतंय. तर वर्षा या निवासस्थानी अनिल देसाई उद्धव ठाकरेंना भेटायला गेलेत. आणि तिसरी महत्वाची घडामोड ते म्हणजे देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि भाजपच्या नेत्यांची महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिलेल्या प्रस्तावावर सध्या चर्चा सुरू आहे. त्यामुळे राज्यसभेसाठी येणारे काही तास अत्यंत महत्वाचे आहेत. बघूयात नेमकं काय काय घडतंय. 2 प्रस्ताव एकमेकांना देण्यात आलेत. राज्यसभेसाठी शिवसेनेची मोर्चे बांधणी सुरू झाल्याचं कळतंय, कारण सेना समर्थक अपक्ष आमदारांची बैठक सुरू झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अपक्ष आमदारांची बैठक बोलावल्याचं कळतंय. 6 जूनला संध्याकाळी 5 वाजता वर्षा या निवासस्थानी ही बैठक होणार असल्याची माहिती सध्या कळतेय. त्यामुळे आताच्या क्षणाची एक महत्वाची बातमी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 6 जूनला या महत्वाच्या बैठकीचं आयोजन केलेलं आहे. आताच्या क्षणातली एक महत्वाची बातमी, ज्याचे अपडेट्स घेऊयात. उदय जाधव आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. उदय, उद्धव ठाकरे यांनी शिवसेना समर्थक सर्व अपक्ष आमदारांना 6 जून रोजी संध्याकाळी वर्षा निवासस्थानी बैठकीचं निमंत्रण दिलेलं आहे. राज्यसभा निवडणूक 6 जून रोजी होणार आहे, त्यासाठी मतदान प्रत्यक्ष करण्याची वेळ येण्याची शक्यता जी आहे निर्माण झालेली आहे. अजून या संदर्भातला प्रश्न जो आहे तो सुटलेला नाही. दुपारी 3 वाजेपर्यंत राज्यसभेच्या 6 जागांसाठी जे 7 उमेदवार रिंगणामध्ये त्यापैकी कोण उमेदवारी अर्ज मागे घेतो आहे यावरती सर्व काही गणित आहे. मात्र तत्पूर्वी शिवसेनेने त्यांची मोर्चे बांधणी जी आहे ती सुरू केल्याची आपल्याला पाहायला मिळते आहे. कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी सर्व अपक्ष आमदार जे शिवसेनेला समर्थन ज्यांनी दिलेलं आहे त्या सर्व अपक्ष आमदारांना वर्षा निवासस्थानी 6 जूनला संध्याकाळी 5 वाजता बैठकीचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे. या बैठकीमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान करणं, त्याचबरोबर एकूणच रणनीती करणं आणि कुठलाही दगाफटका होऊ नये या दृष्टिकोनातून चर्चा होणार आहे. त्या संदर्भात रणनीती जी आहे ती देखील आखली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उदय, पण येणारे काही तास कशा रीतीने निर्णायक आहेत आणि त्या दृष्टीने कशा रीतीने हालचाली सध्या राजकीय कोर्टात सुरू आहेत असं म्हणता येईल, कारण इथे 3 तासात काय काय घडामोडी घडतात याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल.
अगदी बरोबर रेणुका. पडद्यामागे मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. दुपारी 3 वाजेपर्यंतची वेळ आहे. राज्यसभा उमेदवारीचा अर्ज जो आहे मागे घेण्यासंदर्भात महाराष्ट्राच्या कोट्यातले जे राज्यसभेतले 6 जागा आहेत त्या 6 जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे खूप मोठी राजकीय हालचाल जी आहे गेले काही दिवस सुरू आहे सातत्याने. भाजपनं 3 उमेदवार जे ते रिंगणात उतरवलेले आहेत त्यापैकी एका उमेदवाराने माघारी घ्यावी या संदर्भात महाविकास आघाडी शिष्टमंडळ काही वेळापूर्वी सागर बंगल्यावरती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यांनी महाविकास आघाडीचा प्रस्ताव देखील त्यांना दिलेला आहे. राज्यसभा निवडणूक बिनविरोध करावी, त्या बदल्यामध्ये आम्ही विधान परिषदेची निवडणूक जी येत्या 20 जून रोजी होणार आहे ती बिनविरोध करू आणि भाजपचा 5वा उमेदवार जो आहे तो देखील सहजपणे निवडून येईल, जेणेकरून पूर्णपणे एक प्रकारे आपण पाहतोय की राजकीय समीकरणं जी आहेत ती एक फ्रेममध्ये बसवण्याची खटाटोप जो आहे दोन्ही बाजूंकडून होतोय. त्याला आता भाजप कसा प्रस्ताव देत आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. दुपारी 3 वाजेपर्यंतची वेळ आहे. 3 वाजेपर्यंत कोणता उमेदवार अर्ज मागे घेतोय याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. जर का उमेदवारी अर्ज मागे घेतला तर राज्यसभा निवडणूक बिनविरोध होईल आणि त्या पाठोपाठ विधान परिषद निवड देखील बिनविरोध होण्याची शक्यता आहे. मात्र आता सर्व काही घेण्याचा निर्णय जो आहे, निर्णय घेण्याचा अधिकार हे आता भाजपकडे आहेत. भाजप काय यात निर्णय घेतोय हे त्यामुळे लक्ष असणार आहे. आणि असं म्हटलं जाते की काही वेळातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील देखील आता प्रसारमाध्यमांशी संवाद साधतील असं म्हटलं जात आहे. बघूयात काय काय घडामोडी घडत आहेत. धन्यवाद उदय या सगळ्या माहितीबद्दल. पण विधान परिषद निवडणुकीसाठी पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळणार का याकडे सध्या सगळ्यांचं लक्ष लागलंय, कारण तशा चर्चा रंगायला सुरुवात झाली. यावर पंकजा मुंडेंनी नेमकं काय म्हटलंय तेही ऐकूयात. मी अशी कुठल्या संधीची अपेक्षाही करत नाही किंवा कुठल्या संधीसाठी मी काही प्रयत्न करते असंही कधी तुम्हाला दिसणार नाही. माझा तो स्वभाव नाही. संधी मिळावी यासाठी राजकारणात वाट पाहणाऱ्यांमध्ये निश्चितच माझा नंबर नाही आहे. जे मिळतं त्याच्या संधी करून दाखवते, संधीचं सोनं करून दाखवणं हे माझं काम आहे, हे माझे संस्कार आहेत. म्हणजे साहेबांनी पण जे पद भूषवलं त्या पदाला साहेबांनी मोठ्या म्हणजे उच्च अजून नेलं त्याच्यापेक्षा ते हे महत्त्वाचं आहे. म्हणजे चिंधीचं सोनं करावं हे संस्कार माझे आहेत. त्यामुळे त्या संधीला वाट बघतोय रांगेत ही प्रवृत्ती माझी आहे. आणि पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया बघितल्यानंतर आता पुढची बातमी आहे. महाराष्ट्रातले अनेक नेते आज गोपीनाथ गडावर दाखल झालेत, कारण खासदार प्रीतम मुंडे यांनी देखील गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं आज दर्शन घेतलं. त्यांचा स्मृती दिन आहे. प्रीतम मुंडे यांना यावेळी अश्रू अनावर झाले होते. धनंजय मुंडे देखील गोपीनाथ गडावर दर्शनासाठी पोहोचले होते. यावेळी ते देखील भावूक झाले होते. गोपीनाथ गडावरची ही दृश्य आता आपण बघितली. भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे सध्या पत्रकारांशी संवाद साधतात. चंद्रकांत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे दोन्ही नेते सध्या प्रसारमाध्यमांशी संवाद साधतात. महत्त्वाची घडामोड आहे का याविषयी त्यांच्याकडून देखील काही प्रतिक्रिया मिळते का बघूयात. कारण भाजपची महत्त्वाची बैठक ज्याच्यात देवेंद्र फडणवीसांसोबत चंद्रकांत पाटील देखील उपस्थित होते. राज्यसभा निवडणुकीसंदर्भात नेमकं काय काय घडतंय ऐकूयात. चंद्रशेखर बावनकुळे आणि चंद्रकांत पाटील बघूयात पत्रकारांशी संवाद साधतात. त्यांच्या प्रतिक्रिया काय ते नेमक्या आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण एकीकडे या सगळ्या बैठका अत्यंत महत्त्वाच्या अशासाठी आहेत कारण भाजपला महाविकास आघाडीनं एक प्रस्ताव दिलेला आहे आणि भाजपनं देखील महाविकास आघाडीला प्रस्ताव दिलाय. त्याच्यामुळे बघूयात यातल्या कोणत्या प्रस्तावावर भाजपचं नेमकं काय म्हणणं आहे ते समजून घेण्याचा हा प्रयत्न असणार आहे. आणि म्हणूनच हे दोन्ही नेते सध्या संवाद साधतात. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीच्या दृष्टीनं आत्ताचे काही तास अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि म्हणून प्लॅन ए काय असावा, प्लॅन बी काय असावा यावर सगळ्याच पक्षांच्या नेत्यांच्या बैठकांना सध्या सुरुवात झाली आहे. पहिली बैठक जिथले महत्त्वाचे अपडेट्स चंद्रकांत पाटील देत आहेत त्यांचा आवाज आपण पुन्हा एकदा ऐकण्याचा प्रयत्न करणार आहोत, कारण आत्ताच्या महत्त्वाच्या बैठकीमध्ये ते देखील उपस्थित होते. काही वेळापूर्वीच महाविकास आघाडीचे 3 महत्त्वाचे नेते त्यांना भेटून गेले होते देवेंद्र फडणवीसांना, ज्याच्यामध्ये सुनील केदार, छगन भुजबळांचा, अनिल देसाईंचा समावेश होता. यानंतर एकीकडे अनिल देसाई सध्या उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी गेलेत आणि त्याचबरोबर काँग्रेसच्या नेत्यांनी छगन भुजबळांच्या सध्या घरी ते पोहोचलेत आणि या सगळ्या घडामोडींना सध्या वेग आलेला आहे. त्यामुळे प्लॅन ए दिलेला आहे, पण प्लॅन बी वर देखील काही चर्चा होतीये का याकडे देखील लक्ष असणार आहे.
बघूयात भाजपच्या नेत्यांची प्रतिक्रिया नेमकी काय आहे ते समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. पण हा प्रस्ताव नेमका काय आहे तो देखील आपण समजून घेणार आहोत अशासाठी, कारण येणारे काही तास अत्यंत महत्त्वाचे आहेत. भाजप तिसरा उमेदवार दरम्यान लढण्यावर ठाम असल्याची माहिती काही वेळापूर्वी सूत्रांकडून मिळाली होती. कारण तिसरा उमेदवारासाठीची मतांची जुळवाजुळव झाली असा दावा भाजपनं केलेला होता. राज्यसभा उमेदवारी मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. 3 जून ही तारीख म्हणूनच यासाठी निर्णायक मानली जाते. आत्ता वाजलेत 12:20 आणि 3 वाजेपर्यंतचा वेळ अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे नाही तो अँबियन्स आहे. अरे अँबियन्स आहे. आम्ही त्याला असं म्हटलं की आम्ही एक राष्ट्रीय पक्ष आहोत. आमच्या पक्षाला राज्यसभा ही जास्त महत्वाची असते आणि आमचा क्लेम जो आहे तो लॉजिकचा आहे. 24 अधिक 6 असे 30 एकाच पक्षाची 6 सहयोगी आणि 24 ब्रँडेड विजयी एवढी एक्सेस मतं आमच्याकडे 42 ही कोटा खरं म्हणजे 41.01 आहे. तर 11-12 मतच आम्हाला कमी पडतात. त्या मानाने तुमच्याकडे जी फिगर आहे ती सगळ्यांची म्हणून गोळा केलेली म्हणून सुद्धा तुम्ही आमच्या 30च्या पुढे जात नाही. दुसरं लॉजिक असं आहे की मागच्या वेळेला आम्ही त्यांनी आम्हाला हा प्रस्ताव दिला की राज्यसभा तुम्ही घ्या, आम्ही विधान परिषद तुम्हाला एक जास्त देऊ. आम्ही त्यांना अग्रणी असं म्हटलेलं आहे की आम्ही विधान परिषदेला 5वी जागा लढवणार. उमेश भाऊ 2 की 1 तुम्ही आता राज्यसभा यावर ते आम्ही आमच्यात आपापसात विचार करतो म्हणून गेलेले आहेत. आम्ही आमच्यात आपापसात विचार करतोच, कारण आमच्याकडे कम्युनिकेशन सिस्टीम, सहभाग सिस्टीम खूप आहे. परंतु आम्ही तिसरी जागा लढणं आणि तिसरी जागा जिंकणं याच्या बाबतीमध्ये खूप कॉन्फिडंट आहोत. दादा शेवटचे त्यांचा जर प्रस्ताव जर का हे नाही मान्य झाला तर भाजप कुठल्याही परिस्थितीत तिसरी जागा लढणारच. त्यांनी जर हा प्रस्ताव मान्य केला नाही की आम्ही 3 राज्यसभा लढवतो, तुम्ही 1 राज्यसभेचा मागे घ्या आणि विधान परिषदेला आम्ही 5वी जागा लढवणार नाही, हा प्रस्ताव मान्य केला नाही तर ही निवडणूक होणार आणि आम्ही निवडणूक जिंकणार. दादा जर मवियाकडे जर अधिक मतं होती किंवा बहुमत होतं तर मग हा प्रस्ताव किंवा ही ऑफर कशाला? फंटास्टिक. तुमच्या प्रश्नामध्येच उत्तर आहे. दादा वारंवार तुमच्याकडून एकीकडे संजय राऊत वारंवार घोडेबाजार किंवा वेगवेगळ्या गोष्टींना दिवसण्याचा वारंवार त्यांचं सुरू असतं. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीची शिष्टाई किंवा प्रस्ताव घेऊन येत आहेत. दोन्हीमध्ये तिथेही गोंधळ पाहायला मिळतो. नाही, यावर मी टिप्पणी करणं बरोबर नाही. कोणाची कार्यपद्धती काय असावी हा त्यांचा विषय आहे. पण आज खूप चांगली चर्चा, खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली. परंतु त्यांना जसं त्यांच्या पक्षाची काळजी आहे, म्हणजे 3 पक्षांच्या मिळून एकत्र निर्माण झालेल्या आघाडीची, मोर्चाची काळजी आहे, तसं आम्हाला आमच्या पक्षाची काळजी आहे. आमची काही ध्येय धोरणं आहेत, आमचे काही प्रघात आहेत, आमचे काही पायंडे आहेत. त्याच्यामध्ये पार्टीचा एबी लावलेला तिसरा कॅन्डिडेट मागे घेणं हे मुळात आमच्या लेवलला शक्यच नाही. आम्हाला सहकाऱ्यांशी बोलायला लागेल आणि दिल्लीशी बोलावं लागेल. आम्ही आमच्या श्रेष्ठींच्या लगेच कानावर हे घातलं आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं की तुमची भूमिका बरोबर आहे, यू गो विथ दॅट स्टँड. दादा म्हणजे तुम्ही जी काउंटर ऑफर दिलेली आहे तुमची माहीत नाही. आम्ही आमच्या बाबतीमध्ये काय ते सांगितलं की आम्ही तिसरी राज्यसभेची जागा लढवणार, आम्ही विधान परिषदेची 5वी जागा लढवणार नाही. यावर त्यांनी त्यांचा उमेदवार मागे घेतला नाही तर निवडणूक होईल आणि निवडणूक जिंकणार आम्ही. राज्यसभेची निवडणूक झाली तर आपसुकच मग विधान परिषदेची निवडणूक देखील होईल. हा, म्हणजे मग काही कॉन्ट्रॅक्टच ठरलं नाही ना. जर राज्यसभेला त्यांनी त्यांचा फॉर्म विड्रॉ केला तर आपोआपच कॉन्ट्रॅक्ट सुरू होतो. म्हणजे कदाचित कागदावरही कॉन्ट्रॅक्ट होऊ शकतं किंवा आम्ही 5वी जागा लढायची नाही. जर तुमची काउंटर ऑफर जर त्यांनी स्वीकारली तर विधान परिषदेला तुम्ही त्यांना सहकार्य करणार आहात? मी म्हटलं, पुन्हा अधोरेखित करतो की आम्ही तर असं म्हटलं की आमच्याकडे जे आमचे 106 आणि सहयोगी 7, 113 जण कोणालाही 5व्या उमेदवाराला सही देणार नाही. आज जो चर्चा हुई है तीसरी जो सीट को लेकर किस तरह से प्रपोजल दिया गया महाविकास आघाड़ी सरकार को? महाविकास आघाड़ी के नेताओं ने कल माननीय देवेंद्र जी को संपर्क किया कि 3 तारीख यानी कल यानी अभी आज विड्रॉवल है तो उसके पहले थोड़ा बैठना पड़ेगा.
देवेंद्र जी ने उसी समय उनको क्लियर किया कि आप यदि प्रस्ताव हम पीछे लेंगे ये लेकर आने वाले हो गए तो उसमें कुछ सकारात्मक चर्चा नहीं होगी। लेकिन उन्होंने कहा कि बैठेंगे तो 1 घंटा चर्चा चली। उन्होंने उस बैठक में चर्चा में लॉजिक पे आधार पर हम लोगों ने कहा कि ये नेचुरल बीजेपी का क्लेम 3 कारणों से बनता है। एक नेचुरल क्लेम बनता है कि हमारी 3 सीटें थी, वो 3 हमको फिर से प्राप्त करनी है। दूसरा, हमारे पास ब्रांडेड बीजेपी ब्रांडेड सहयोगी यह लगभग 30 वोट है और हमको यदि 42 का भी कोटा माने, वो 41.01 है, 42 का भी कोटा माने तो 11-12 वोट्स का ही विषय है। आपके यहाँ ये 30 फिगर भी नेचुरली नहीं होती है। शिवसेना के समझो 13 है, फिर राष्ट्रवादी के 8 और 3 11, जिसमें से 2 जेल में है, वो वोट कर नहीं पाएंगे तो 9 ही है। तो ये फिगर आपकी कुल मिलाकर हमसे कम ही बनती है। तो हम ब्रांडेड बीजेपी और सहयोगी 30 होने के बाद नेशनल क्लेम हमारा है, 3 सीटें हमारी है और हम ऑल इंडिया पार्टी है। हमको राज्यसभा का ज्यादा महत्व है। आपको राज्यसभा का क्या उपयोग है? आपको विधान परिषद का उपयोग है। तो आप विधान परिषद की सीट 10 में से 6 लो, हम 4 लेंगे, हम 5वीं नहीं लड़ेंगे। तो ये देवेंद्र जी ने कहने के बाद भी सकारात्मक इस विषय में कुछ नहीं हो सकता, ये कहने के बाद भी चर्चा तो करेंगे कह के आए। चर्चा के बाद उन्होंने वही प्रस्ताव रखा। हमने ये कहा कि भाई ये प्रस्ताव मान्य नहीं है, फिर भी हम सबसे बात करेंगे, केंद्र से बात करेंगे, क्योंकि हमारा डायरेक्ट पार्टी का एबी जुड़ा है। तो जिस एबी पर हमारे राष्ट्रीय अध्यक्ष की साइन रहती है, आपका अच्छा है, अपनी अपनी स्टेट लेवल की पार्टी है। तो हमने राष्ट्रीय स्तर पर भी बात की है। अभी हमको प्रभारी भी जोड़े गए हैं, केंद्रीय रेल मंत्री, और हम सबका मानना यह है कि हमारा प्रपोजल ही बराबर है कि हम राज्यसभा की 3 सीट लड़ेंगे। आपने एक विड्रॉ करना है, अनअपोज होने दो, और विधान परिषद में हमारे 113 जो है 106 + 7 वो किसी भी 5वें फॉर्म पर साइन नाही करेंगे। या संबंधित कधी अंतिम निर्णय कधीपर्यंत येईल? राज्यसभेच्या 3ऱ्या जागेसाठी जर का निवडणूक झाली तर भाजपकडे पुरेसं संख्याबळ आहे का? जागांची जुळवाजुळव झाली का? भारतीय जनता पार्टी आणि प्रामुख्याने भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्रजी यांना तोंड फोडून घेण्याची कधी सवयच नाही। अंतिम निर्णय कधीपर्यंत होईल? 2 वाजतापर्यंत? अंतिम निर्णय करने का किसी के हाथ में नहीं, 3 बजे के पहले ही करना पड़ेगा। थँक्यू सर। ओके, अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपची भूमिका आता स्पष्ट केली आहे। एक राष्ट्रीय पक्ष म्हणून भाजपला राज्यसभेत जाणं महत्त्वाचं आहे आणि प्रादेशिक पक्ष म्हणून राज्यसभा इतर पक्षांसाठी महत्त्वाची नाही, त्यांना विधान परिषद महत्त्वाची असल्याचं देखील त्यांनी आता म्हटलंय। त्यामुळे आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी चंद्रकांत पाटील यांनी दिलेली ही प्रतिक्रिया। आणि यानंतर एक ब्रेक घेऊन आपण परत भेटणार आहोत। पहा फक्त न्यूज 18। आणि त्या राज्यसभा निवडणुकांसंदर्भातली महत्त्वाची बातमी, राज्यसभेची 3री जागा लढवण्यावर भाजप ठाम आहे। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांची काही वेळापूर्वी भेट घेतली होती आणि या भेटीमध्ये महाविकास आघाडीनं दिलेला प्रस्ताव भाजपनं फेटाळून लावलेला आहे, हे आता स्पष्ट झालंय। याउलट भाजपनं राज्यसभा निवडणुकीत सेनेनं माघार घ्यावी, त्या मोबदल्यात भाजप विधान परिषद निवडणुकीची 5वी जागा लढणार नाही असा प्रस्ताव देण्यात आलाय। काही वेळापूर्वीच या संदर्भातली माहिती चंद्रकांत पाटील यांनी प्रसार माध्यमांना दिली। बघूयात त्यांनी या संदर्भात भाजपची भूमिका मांडताना काय म्हटलंय। त्यांनी जर हा प्रस्ताव मान्य केला नाही की आम्ही 3 राज्यसभा लढवतो, तुम्ही 1 राज्यसभेचा मागे घ्या आणि विधान परिषदेला आम्ही 5वी जागा लढवणार नाही, हा प्रस्ताव मान्य केला नाही तर ही निवडणूक होणार आणि आम्ही निवडणूक जिंकणार। आमच्या पक्षाची काळजी आहे, म्हणजे 3 पक्षांच्या मिळून एकत्र निर्माण झालेल्या आघाडीची मोर्चाची काळजी आहे। जसं आम्हाला आमच्या पक्षाची काळजी आहे, आमची काही ध्येय धोरण आहेत, आमचे काही प्रघात आहेत, आमचे काही पायंडे आहेत। त्याच्यामध्ये पार्टीचा एबी लावलेला 3रा कॅन्डिडेट मागे घेणं हे मुळात आमच्या लेवलला शक्यच नाही। आम्हाला सहकाऱ्यांशी बोलायला लागेल आणि दिल्लीशी बोलावं लागेल। आम्ही आमच्या श्रेष्ठींच्या लगेच कानावर हे घातलंय आणि त्यांनी असं म्हटलेलं की तुमची भूमिका बरोबर आहे, यू गो विथ दॅट स्टँड।
चंद्रकांत पाटील आता भाजपची भूमिका सांगत होते आणि यानंतर आपण थेट जातोय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात सध्या संवाद साधतात. शेवटी समजून घेतलं व्यवस्थित तर कोण निवडून येऊ शकतं. कुठल्या स्वरूपात चर्चा होईल असं वाटतं? नाही असं आहे की एकंदर शेवटी हा आहे आकड्याचा खेळ आहे हा सगळा. कोणाकडे किती मतदान आहे याच्यावर शेवटी सगळं ठरतं. त्यामुळं आम्हाला जे वाटतं ती माहिती देवेंद्रजींना आमच्या सगळ्या नेते मंडळींनी दिलेली आहे. हे कदाचित त्यांचा काही अभ्यास असेल, पण मला वाटतं की समजून उमजून केलं तर निवडणुका बिनविरोध होतात हा अनुभव आहे आणि महाराष्ट्राची ती परंपरा आहे. पण त्यांनी असं म्हणलं आमचा राष्ट्रीय पक्ष आहे, आम्हाला राज्यसभेची ठीक आहे, पण शेवटी नंबरचा गेम. शेवटी राष्ट्रीय पक्ष तो आहे जरी असलं तरी शेवटी निवडणूक हे सगळं चालतं ते नंबरवर चालतं. किती तुमच्याकडे आहे मतदान याच्यावर चालतं. तर त्या बाबतीतली चर्चा आमच्या नेते मंडळींनी त्यांच्याशी केलेली आहे. राज्यसभेचा जर फॉर्म्युला काढायचा तर राज्यसभेचा जर विषय काढायचा ठरला तर शिवसेनेचे 2 उमेदवार आहेत, तर ते मागे घेणार का विधान परिषदेत? नाही असं आहे की आमची बाजू जी आहे महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेचा उमेदवार आहे, महाविकास आघाडी आहे. तर त्यांचं जे म्हणणं आहे कशा पद्धतीनं आहे हे त्यांना समजून सांगितलेलं आहे. आकडे शेवटी चालतं ते काही कल्पनेवर चालत नाही, आकड्यावर चालतं. किती मतदान तुमच्या त्यावर चालतं. ही वस्तुस्थिती समजून सांगितली. सीएम साहेब अद्याप माझं बोलणं नाही झालेलं, परंतु आपण एकत्र आहोत. एकत्र पद्धतीनं व्यवस्थित पद्धतीने जर निवडणूक झाली तर व्यवस्थित पद्धतीने निवडणूक करू. आकडे असेल तर हा प्रस्ताव द्यायची गरजच पडली नसते असं देखील असं नसतं. जेव्हा राजकारण आहे, राजकारणामध्ये संवाद सुद्धा महत्वाचा असतो. विनाकारण त्रास जो होणार असतो मतदानाचा याचा तो टाळणं योग्य असतं. समजून उमजून काही गोष्टी केल्या पाहिजे, त्या करण्याचा प्रयत्न आमचा आहे. धन्यवाद. संवाद महत्वाचा आहे आणि काही गोष्टी समजून उमजून करण्याचा विषय असतो असं देखील बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय. आणि इथे राष्ट्रीय पक्ष म्हणून भाजपने जी भूमिका आता मांडली त्यापेक्षा पक्ष कुठल्याही स्तरावरचा असला तरी सगळ्यात महत्वाचा खेळ हा आकड्यांचा आहे अशी प्रतिक्रिया देखील बाळासाहेब थोरात यांनी आता दिली आहे. त्यामुळे भाजपनंच महाविकास आघाडीला हा प्रस्ताव दिलाय आणि महाविकास आघाडीचा प्रस्ताव भाजपनं नामंजूर केलाय. आणि आता थेट जातोय गोपीनाथ गडावर. पंकजा मुंडे सध्या संवाद साधतात. आता मी तुमच्या सर्वांचे आभार मानत असताना महाराज सारखं सांगत होते की अत्यंत मिलिटरीच्या कडक शिस्तीमध्ये कार्यक्रम पार पडेल. आणि मला खूप अभिमान वाटतो की दसरा मेळाव्याची भव्यता असो किंवा गोपीनाथ गडाच्या पुण्यस्मरणाची नम्रता असो, आपले लोक कार्यक्रम यशस्वी करतात. मी आज तुम्हाला या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हात जोडून विनंती करते की आपण सर्वांनी टाळ्या वाजवून लोक महाराजांचं अभिनंदन व्यक्त करा. त्याचबरोबर आज एक अजून विनंती करते तुम्हाला. मी एक गोष्ट मागते. आज गोपीनाथ गडावर पुण्यस्मरणाचा कार्यक्रम नसून आज गोपीनाथ गडावर वंचितांची जत्रा आहे असं समजून तुम्ही या. आणि आज गडावरचं आता महाप्रसादाचं भोजन प्रत्येकाने गोड मानून 2 घास खा. मुंडे साहेबांच्या पुण्यतिथीचा हा प्रसाद आहे. आणि त्याच्यानंतर भोजन केल्याबरोबर गडाच्या बाहेर न जाता आपलं भोजन झाल्यावर परत याच मंचासमोर येऊन आपण विराजमान व्हा अशी हात जोडून विनंती आहे. कारण मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान हे या गडाच्या कार्यक्रमासाठी येणार आहेत. JP नड्डांचा दौरा 1 आणि 2 जूनचा वाढला आणि 3 जूनचा कार्यक्रम वाढल्यामुळे त्यांना यायला विलंब होत आहे आणि ते या गडावर 3 ते 3:30च्या दरम्यानमध्ये पोहोचणार आहेत. आपला जो सामाजिक कार्यक्रम आहे, जो आपण विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांना पुरस्कार देणार आहोत, आपल्या मुंडे साहेबांच्या दर्शनाला मुख्यमंत्री मध्य प्रदेशचे येत आहेत. तुमच्या लेकीला आशीर्वाद देण्यासाठी, आपल्या सर्वांची भेट घेण्यासाठी येत आहेत. तर मला फक्त हात वर करून एवढंच शाश्वती द्या की सगळेजण जेवण करून परत मंडपामध्ये येऊन बसणार आहेत. आपल्या ताईला शिवराज सिंग चव्हाणांसमोर आपल्याला आपलं प्रेम दाखवायचं. तर हात वर करून सगळे मला ग्वाही द्या. बाया माणसं सुद्धा आज घरी जाऊच नका. चूल पेटवायची गरज नाही. आता जेवायचं मस्त इथे येऊन पुन्हा आपण ऐकायचं भजन कीर्तन. आपण सर्वजण कृपा करून जाऊ नका. माझी तुम्हाला विनंती आहे आणि शपथ आहे की आज कार्यक्रम पार पडल्यानंतर शिवराजजींचं हेलिकॉप्टर उडाल्यानंतरच घराची वाट धरा अशी मी आपल्याला विनंती करते. उजव्या हाताच्या मंडपामध्ये आता पंक्ती बसणार आहे. पहिले महिलांना या पंक्तीमध्ये बसू द्या.
महिलांना बसू द्या, जे आपले ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना बसू द्या, नंतर पुरुषांनी भोजनाचा लाभ घ्या. आधी लक्ष्मीला घास भरवावा लागतो, मग नारायणाची बारी असते. आणि तुमच्या बरोबर मी वाढणार पण आहे, मी तुमच्यावर पंक्ती जेवणार पण आहे आणि मग मग येऊन मी मंचासमोर बसणार पण आहे. फक्त मी जेव्हा वाढायला जाईल तेव्हा सेल्फी काढणाऱ्यांनी, फोटो काढणाऱ्यांनी यायचं नाही, कारण अन्नामध्ये धूळ जाते, लोकांना जेवता येत नाही. मी वाढताना माझ्या मागे कार्यकर्त्यांनी यायचं नाही. सगळ्यांना आपल्याला आज मुंडे साहेबांच्या घरचं कार्य आहे, सगळ्यांनी 2 तास खाऊन जावे ही विनंती करते. डोक महाराजांचे परत एकदा मनापासून मी आभार मानते आणि 3 वाजता मंचासमोर आपल्या सर्वांना बघण्याच्या प्रतीक्षेमध्ये मी आपली रजा घेते. धन्यवाद. पंकजा मुंडे आता गोपीनाथ गडावर काही वेळापूर्वी दाखल झाल्यात आणि आपल्या पित्याला अभिवादन करताना त्या देखील भाऊक झाल्या होत्या. त्याआधी प्रीतम मुंडे आणि त्यानंतर धनंजय मुंडे देखील तिथे पोहोचले होते. या सगळ्या बांधवांना त्यांनी आता विनंती केली आहे की मुख्य कार्यक्रम दुपारी पार पडणार आहे, ज्यात विविध क्षेत्रातल्या बांधवांचा इथे सत्कारही केला जातो. या सगळ्या कार्यक्रमाला आणि गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी शिवराजसिंग चौहान देखील येणार आहेत. JP नड्डा देखील काही वेळात पोहोचतील असं त्या म्हणाल्या आहेत. त्याच्यामुळे जेवण झाल्यानंतर पुन्हा एकदा सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं अशी विनंती त्यांनी केली आहे. एका ब्रेकनंतर आपण पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त मुद्दा महाराष्ट्राचा. बातमी आपण बघणार आहोत. न्यूज 18 लोकमतची संवाद यात्रा जळगाव जिल्ह्यात पोहोचली आणि जळगाव जिल्हा प्रामुख्यानं केळी उत्पादकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. पण न्यूज 18 लोकमतच्या संवाद यात्रेत बहुतांश शेतकऱ्यांनी आपल्या समस्या इथे मांडल्यात. त्या समस्या शासन दरबारी मांडण्याचं कामही न्यूज 18 लोकमतनं केलंय. या संदर्भात त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, शेतकऱ्यांशी या संदर्भात संवाद साधला आमचे प्रतिनिधी विशाल परदेशी यांनी. पण जळगाव जिल्ह्यामध्ये संवाद यात्रा पोहोचल्यानंतर इथे नेमक्या केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या काय व्यथा आहेत किंवा त्यांचे काय प्रश्न आहेत जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. त्याच्यामुळे मी सुरुवात डॉक्टर सत्वशील आपल्याबरोबर आहेत. डॉक्टर, तुम्ही एक प्रॅक्टिशनर डॉक्टर आहात, पण त्याचबरोबर तुम्ही केळी शेतकरी पण आहात. ही जी केळी बाग आपण आता बघतोय, तर मी जेव्हा संवाद यात्रेच्या निमित्ताने राज्यभरात ठिकठिकाणी गेलो तर वेगवेगळ्या पिकांना भाव मिळताना दिसत नाही. प्रत्येक शेतकऱ्याची एक वेगळी व्यथा आहे. पण केळीला चांगले दिवस आहेत का? हे जे जळगाव जिल्हा जो आहे तो दर्जेदार केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. पण हे जे केळी उत्पादक शेतकऱ्यांसमोर ज्या मोठ्या समस्या आहेत त्याच्यामध्ये नैसर्गिक आपत्ती असेल, त्याच्यामध्ये कमी तापमान, जास्त तापमान, वाऱ्याचा वेग, गारपीट यामुळे जे केळी उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान होत असतं. त्यासोबत जे व्यापाऱ्यांचा आळमुठेपणा, आपण जे जर का आज रोजी जो आहेत केळीला 1300-1400 रुपये दर मिळतोय, तो अतिशय चांगला आहे. पण तो दर कायमस्वरूपी तसा राहील या असं आपण सांगू शकत नाही. त्याची शाश्वती नाही आहे. 2 दिवसानंतर पण ते रेट जे आहेत 200 रुपयावरती पण येऊन डायरेक्ट म्हणजे 1400 वरून 200 रुपये. हो, एवढ्या पद्धतीने जे ना फ्लक्च्युएशन होऊ शकतं. मला आपल्याला विचारायचं आहे, मुळात तसं बघायला गेलं तर केळीमध्ये आता वेगवेगळ्या जाती देखील समोर आणण्यात आलेल्या आहेत. पण जळगावची केळी काहीतरी वेगळीच आहे, त्याची चव देखील वेगळी खरं तर. तर मग अशा वेळी तुम्ही काय तुमच्या सूचना किंवा महत्त्वाचे मुद्दे मांडतात त्या पार्श्वभूमीवर? तसं केळी बघायला गेले तर एक म्हणजे GI नामांकन आपण जे म्हणतो, जॉग्राफिकल आयडेंटिफिकेशन, जळगाव तालुका किंवा जिल्ह्यातली जी केळी आहे ती खरोखरच म्हणजे चांगलं उत्पादन इथं येतं केळीला. पण बऱ्याच दिवसापासून काय झालं, रेट जे आहे ते सस्टेन नसतात. मध्ये कधी 200 रुपये असतात, तर कधी 1400, कधी 1500. मग याच्यावरती आता शासनाच्या बऱ्यापैकी योजना आलेल्या आहेत. सपोज आता PMFME म्हणून एक योजना आहे, त्याच्यामध्ये 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रॉडक्टमध्ये बनाना घेण्यात आलेलं आहे. तर केळीपासून, पानांपासून खोडांपर्यंत, तसं केळी जे असेल त्याच्यापासून बरेच बाय प्रॉडक्ट बनवू शकतात. आणि याच्यावरती शासनाच्या जवळपास 35% योजना आहेत. त्याच्यानंतर याचा फॉलोअप कलेक्टर साहेब घेतात, कृषी अधिकारी घेत आहेत. पण मग आता याच्यात आणखीन काय करायला हवं असं तुमचं म्हणणं? शेतकऱ्यांनी याच्यावरती स्वतः प्रक्रिया उद्योग केले पाहिजेत. त्याच्यानंतर ज्या वेळेला रेट कमी असतात, 200 रुपये रेट ज्या वेळेला असतो, त्यावेळेला त्यांनी पॅकिंग हाऊस केलं पाहिजे, कोल्ड स्टोरेज केले पाहिजेत. स्वतः केळीपासून पावडर तयार करून त्याच्यानंतर काही जाम वगैरे किंवा असे काही प्रॉडक्ट बनवता येतील तर त्याच्यावरती भर दिला पाहिजे. बाय प्रोडक्ट होणं फार महत्त्वाचं असं तुम्हाला वाटतं? बिलकुल बिलकुल. जर पाहिलं तर शेतीच्या संदर्भात जी वेगवेगळी पिकं समोर येताना दिसत आहेत, त्यामध्ये ही फार जुनी मागणी की केळीला फळाचा दर्जा दिला जावा. आणि तो जर दिला गेला तर शेतकऱ्यांना केंद्रापासून राज्यापर्यंत वेगवेगळ्या योजनांचा, अनुदानाचा फायदा जो तो घेता येईल. कारण सध्याला जर आपण बघितलं तर शेतकऱ्यांना शेती करणं हे परवडत नाही आहे. कारण एकरी जेवढा खर्च येतोय तेवढा पुन्हा बाजारपेठेत ते पीक घेऊन गेलं आणि ते विकल्यानंतर हाती मिळेल की नाही याची देखील शाश्वती नाही आहे. म्हणून या सगळ्या मुद्द्याला घेऊन केंद्रापासून राज्यापर्यंत सगळ्यांनीच सारासार विचार करणं आणि योग्य तो निर्णय घेऊन अंमलबजावणी करणं फार आवश्यक आहे.
आणि हाच मुद्दा आज संवाद यात्रेत प्रकर्षाने इतरही मुद्द्यांबरोबर मांडण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. बरोबर संध्याकाळी 6 वाजता थेट जळगावहून फक्त न्यूज 18 लोकमतवर. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह विशाल परदेशी, न्यूज 18 लोकमत, जळगाव. आणि त्या जाऊयात पुणतांब्याला, कारण पुणतांब्यातल्या शेतकरी आंदोलनाचा आजचा 3रा दिवस येऊन ठेपल्याने आज आंदोलकांनी मोफत दूध वाटप करत सरकारचा निषेध केलाय. शेतमालासोबत दुधाला हमीभाव देण्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलकांनी मोफत दूध वाटप केलं. तर दुसरीकडे ऊसाच्या पिकाची होळी करत या पिकाला अनुदान देण्याची मागणी देखील करण्यात आली. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कालच या आंदोलकांची भेट घेतली, पण आंदोलनावर तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला. पुणतांब्यामध्ये आंदोलन आता तीव्र होताना दिसतंय. इथे सकाळी मोफत दूध वाटण्यात आलं, त्यानंतर आता होळी पेटवण्यात आलेली आहे. आपण आता बघू शकतो या ठिकाणी ऊसाची होळी पेटवण्यात आलेली आहे आणि हे सगळे आंदोलक शेतकरी यात सहभागी झालेले होते. काय प्रमुख मागणी घेऊन आज तुम्ही ही होळी पेटवली, काय यातून तुम्हाला मेसेज द्या? ऊसाची महाराष्ट्रात फार दुर्दशा झालेली आहे. महाराष्ट्रात ऊस शिल्लक आहेत आणि ऊस लेट तुटल्यामुळे ऊसाचा आवरेज घेतलेला आहे. ऊसाला हेक्टरी सरकारने 2.5 लाख रुपये द्यावेत आणि जे ऊस लेट तुटलेलं आहे त्याला 21-40 आवरेज पडतं. ते निम्म्यापेक्षा आवरेज घेतलेलं आहे. तर राहिलेल्या 20 टनाला 1000 रुपये त्यांनी कमीत कमी अनुदान द्यावं अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे. अनुदान दिलं पाहिजे. आज काय परिस्थितीत शेतकरी जगतोय आणि सरकार लक्ष देत नाही? शेतकरी स्वतःचा ऊस स्वतःच्या हाताने पेटवून देतोय. जशी आज होळी केली तशी ज्याच्या प्रत्येकाच्या मळ्यामध्ये आपला ऊस स्वतः पेटवतो आणि स्वतः तो रडतोय अक्षरशः. परंतु कारखानदार आणि सरकार या गोष्टीकडे अजिबात लक्ष देत नाहीये. तर आमचं या म्हणणं, या तुमच्या माध्यमातून म्हणणं असं आहे की सरकारने आता तरी जागा होऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विचार करावा, एवढं मी तुम्हाला बोलतो. आता तरी कुठेतरी सरकारने या शेतकऱ्यांचा विचार करावा असं यांचं म्हणणं आहे. गेले 3 दिवस झाले इथे आंदोलन सुरू आहे. सरकारने अजूनही त्याची दखल घेतली नाहीये. जर सरकारने दखल घेतली नाही तर पुन्हा एकदा मोठं शेतकरी आंदोलन पुणतांब्यातनं उभं राहू शकतं. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. आणि सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतोय. जाताना महत्त्वाची आठवण, फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूबवर देखील आम्हाला फॉलो करायला विसरू नका. यूट्यूबवर या सगळ्या बातम्यांचे व्हिडिओ देखील तुम्हाला पाहता येतील. या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय, पण येणाऱ्या बुलेटिनमध्ये आणखीन बातम्यांचे तपशील घेऊन येते माझी सहकारी मनाली. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.